हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. तर आज आपल्या सलूनच्या खुर्चीवर एक छान आणि गोड अशी अभिनेत्री आपल्याला भेटायला येणार आहे, जी सुंदरा बनून आपल्या मनात भरली आहे. आणि त्याचबरोबर नुकत्याच नेटफ्लिक्स मधील तस्करी या वेब सिरीज मधून आपल्या सगळ्यांची भेटीस आलेली गोलू मोलू आणि क्यूट अभिनेत्री म्हणजेच अक्षया नाईक. सारखे गोड कलाकार असणार तर ते होणारच. त्यामध्ये ना एक पार्ट होता, तो म्हणजे काइंड ऑफ बॉडी शेमिंग म्हणू शकतो आपण त्याला. तर आपण हेल्दी आहोत, म्हणजे मी पण त्याच कॅटेगरीमध्ये मोडते, हेल्दी मध्ये. सो ह्या गोष्टीचा कधी निगेटिव्ह इम्पॅक्ट झालाय का? एकतर मी असं म्हणेन की गुड पार्ट इज की मी कधीच माझ्यामध्ये सुंदरामध्ये बॉडी शेमिंग नव्हतं. इट वॉज ऑलवेज बॉडी पॉझिटिव्हिटी. हा एक मुद्दा होता आणि ऑफकोर्स त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स झालाच होता इरिस्पेक्टिव्ह. ह्याच्या आधी होता मेजरली. कारण पण मला असं वाटतं की यार आता ते ना प्रत्येक जण ते फेस करतं, प्रत्येकाला. इट वॉज जस्ट की मी ती रिप्रेझेंटेटिव्ह झाले फॉर पीपल जे जाड आहेत. पण तू बघ ना, ज्या मुली बुटक्या असतात त्यांना, मुली नाही म्हणणार मी, मुलं सुद्धा म्हणेन. व्हेरी सरप्राइझिंगली सुंदरा सुरू असताना मला ना काही मुलांचे सुद्धा मेसेजेस आले होते, स्पेशली जे असे टीनेज किंवा अर्ली 20s मध्ये. मोस्टली तर टीनेज मुलांचे आले होते की जे असे थोडे प्लम्प होते, जाड होते. तर ते म्हणायचे की आम्हाला तुम्हाला बघून खूप छान वाटतं, की आम्हाला पण लोक चिडवतात. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, तुमचं वजन, तुमची हाईट किती आहे, बटले ए लंबू, म्हणजे भाई तुम्ही सगळ्यांचीच मस्करी करताय. जाड असो, बारीक असो, उंच, बुटक, रंगावरून चिडवतात, ए टू झेड. आता माझा बेसिक थॉट हा सुद्धा येतो की जाड्याला जाड नाही म्हणणार, मग कोणाला म्हणणार? हा त्याचा कॉन्ट्ररी पार्ट हा सुद्धा आला ना, की आता जर माझ्याबद्दल कोणी बोलत असेल, आणि हे कित्येकदा झालंय की हा खूप रिसेंट किस्सा आहे. माझ्या ना मैत्रिणीच्या आईचा फोन आला तिला, व्हिडिओ कॉल, आणि तिने दाखवलं की मम्मी ही बघ ओळखली का. आणि ती पण ऍक्टरच आहे माझी मैत्रीण. तिने असा फोन दाखवला आईला की मम्मी ओळखली का, ही कोण आहे. तर तिच्या आई म्हणत, हा ती जाडी त्या सिरियल मधली. आणि तर ती एवढी एम्बॅरेस झाली, ते झाली, हे मम्मी काय बोलू नको, सॉरी, असं तिने करून दिली, तुला नंतर फोन करते असं फोन ठेवून दिला. तर ती मला बोलली सॉरी असं. तर मला असं झालं, पण आता जर मला कोणी डिस्क्राईब करणार असेल तर तसंच करणार ना. हा सेम किस्सा एकदा एका मैत्रिणीने कॉलवर, आम्ही एका रेस्टॉरंटला जात होतो आणि तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला की अरे आम्ही इथे इथे जातोय, गेस कर माझ्या बरोबर कोण आहे. कारण तिला माहिती होतं ते माझी सिरियल बघायचे. सो ती म्हणाली कोण आहे. ती बोलली अरे तू ती सिरियल बघायची ना, सुंदरा मनामध्ये भरली, त्याची जी लतिका त्याच्यात जी होती ना ती, अरे ती जाडी, ती लतिकाचं करायची काम ती. तर माझी मैत्रीण म्हणाली तू स्पीकरवर आहेस. तर तिची मैत्रीण एवढी एम्बॅरेस झाली ना की ती आम्हाला भेटायलाच आली नाही. कारण तिला असं झालं की आई शपथ मी हिला, पण आता चल विज्युअली नाही, पण आता असा रेफरन्स देताना माझ्याबद्दल हाच रेफरन्स येणार आहे ना. आता असं थोडीच बोलणार आहे की ती मुलगी जी 5 फूट आहे किंवा ती मुलगी जी बारीक आहे. आता मी नाहीये बारीक, तर हाऊ आर यू गोइंग टू डिस्क्राईब मी एज बारीक. सो हे एकाच गोष्टी, काय म्हणतो, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत ह्या. माझ्यासाठी व्हॉट मॅटर्स द मोस्ट इज इंटेन्शन. पण हे चांगलंय की तू ते पॉझिटिव्ह वेनेच घेतेस, कारण ती व्यक्ती पण त्या पॉझिटिव्ह वेने म्हणते ना ग. मी हेच म्हणते की इंटेन्शन इज व्हॉट मॅटर्स. आता माझे कॉलेजमधले 1-2 मित्र आहेत जे मला जम्बो ह्या नावाने हाक मारतात, आणि फक्त तेच मारतात. जर अजून कोणी मला हाक मारली ना तर ते असे थोडे चिडतात की तू का बोलतोय, आमची मैत्रीण आहे ना, मग आम्ही बोलणार. किंवा 1-2 मित्र आहेत जे मला जाडे काय ग, कशी आहे, गुड मॉर्निंग, असा हेच हा टोन असतो. पण आता मला माहितीये की त्यांचं इंटेन्शन चुकीचं नाहीये. आता जो जसा आहे आपण त्याला तसंच बोलणार. इंटेन्शन इज व्हॉट मॅटर्स, असं मला तरी वाटतं. याच्यावर लोकांचं वेगळं मत सुद्धा असू शकतं, ऍब्सोल्युटली. तर हे असं आहे. तर चॅलेंजेस ऑफकोर्स येतात. इट इज एंटायरली ऑन यू की तुम्ही कसं फेस करता. की मला पण खूप लोकांनी चिडवलंय किंवा काय, बट मी म्हणते ना, आय थिंक 80% मी माणसांच्या बाबतीत
खूप लकी आहे असं मला वाटतं. कारण माझा फ्रेंड सर्कल, माझी फॅमिली, त्यांनी कधीच हा नाही फील करून दिला की अरे तू जाड आहेस म्हणजे तू काहीतरी वेगळी आहेस. आणि मला तेच वाटतं की आपण जेव्हा असा विचार करतो ना की मला तर हे बिलकुल आवडत नाही, ओ वाव यू आर फॅट बट यू आर स्टील सो कॉन्फिडेंट, ह्याचं काय म्हणजे तुम्ही बारीक मुलीला जाऊन म्हणता का की तू अरे वा तू बारीक आहेस तरी पण तुझं कॉन्फिडन्स सेन्स, म्हणजे मला ह्या गोष्टीचं कॅल्क्युलेशनच लागत नाही. कळतंय की किती. इनफॅक्ट आम्ही ना एक शॉर्ट फिल्म केली आहे ब्लॅक करंट नावाची, कृणाल राणेंनी ती लिहिली आहे, डिरेक्ट केली आहे. रोहित माने आहे माझ्याबरोबर. सो त्याच्यात आमच्या दोघांचं की रोहित मानेचं म्हणणे रंगावरून आणि मला जाडीवरून आम्हाला दोघांना आमचं लग्न होत नाहीये असं, अशा ह्याच्यावर आहे. त्यातला त्याचा पण एक डायलॉग हाच आहे की काले हुआ तो काले है तो क्या हुआ दिल वाले है, तो क्या हुआ काय ते काळ असं नेसेसरी आहे का, गरजेचं नाहीये ना की एव्हरीवन हॅज टू बी फेअर. सो वाय इज द इंग्लिश मध्ये जो बट आहे तरी पण काय येतं. तर आय थिंक आपण स्वतःवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या कृतीतून समोरच्या व्यक्ती मध्ये काय म्हणतो जर काही चेंज झाला तर होऊ शकतो. आपण मारून मुटकून डांबून लोकांना नाही गोष्टी समजवायला जाऊ शकत, ते बघण्यातच आहे. सो कमिंग बॅक की जे तू म्हणालीस सुंदराच्या वेळेला आमच्याकडे एक ज्युनियर आर्टिस्ट आल्या होत्या. मकर संक्रांतीचा काहीतरी आम्ही हळदी कुंकवाचा सिक्वेन्स करत होतो आणि त्या काकू ऍक्च्युली आम्हाला म्हणाल्या की आमच्या मुलाचं लग्न तुमच्यामुळे झालं. म्हटलं हे नक्की म्हणणं काय तुमचं. मग त्या म्हणाल्या की आमचा मुलगा एका मुलीबरोबर फिरायचा आणि ती जरा जाड होती तर आम्हाला काही ती आमचं असं होतं की आम्हाला तिला भेटायचंच नाहीये. पण जेव्हा तुमची सिरियल चालू झाली आणि आम्ही बघितलं ना मग आम्हाला असं वाटलं की नाही नको आपण निदान भेटूया तरी तिला. आणि आम्हाला भेटल्यावर मग रिअलाइज झालं की नाही काही फरक पडत नाही की एखादी व्यक्ती कशी दिसते किंवा त्याची शरीरयष्टी काय आहे. आणि मग आता आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं आणि आता खूप आमच्या सुनेशिवाय काही होतच नाहीये, ती आमच्या घरातली लतिका आहे असं म्हणाले. आणि मला इतकं छान वाटलं ना की हेच जर आता आम्ही काय म्हणतो आपण एखाद्याला सांगितलं तरी ते नाही हॅमर केलं असतं तर नाही, पण ते लोकांना ते बघून समोर जेव्हा आपल्याकडे ते दिसतं ना, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, ते खरंय असं मला वाटतं. ह्या सगळ्या कामाच्या तुझ्या रुटीन मध्ये आता तर टचवूड खूप काही चाललंय तुझं, पण याच्यामध्ये तू स्वतःकडे कसं लक्ष देतेस किंवा स्वतःला कसं पॅम्पर करतेस? आय थिंक गुड फूड. म्हणजे मला स्ट्रेस आला किंवा मी खूप खुश असले किंवा मला राग आला असेल किंवा मी अपसेट असले, आय थिंक मी काहीतरी खाऊन घेते. जसं की शांत होतं एक, यू सिट यू ब्रीद, छान काहीतरी खाऊन घ्या. मला गोड खूप आवडतं हे. आणि मी असं रेकमेंड करेन की हे नका करू. इमोशनल इटिंग इज नॉट गुड, हेही तितकंच खरं आहे. पण फॉर मी फूड इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. त्याच्यानंतर मला खूप आवडतं असं स्वतःला सॅलॉन मध्ये जाऊन पॅम्पर करून घ्यायला. पण मी खूप आळशी आहे या बाबतीत. मला जोपर्यंत असं वाटत नाही ना की असं की जायचंय का, जाऊया का, मी कित्येकदा अपॉइंटमेंट घेऊन जात नाही अगं घराबाहेर. की मला खूपदा असं होतं की नको राहू दे नंतर करूया. पण दिस इज हाव आय ऑल्सो लाईक टू असं गेट माय सेल्फ पॅम्पर्ड. आणि मला फिरायला जायला खूप आवडतं. सो आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे ना की मी वेळ काढते. म्हणजे मला असं वाटतं आपण का एवढी मेहनत घेतो, आपण का काम करतो, आपण बऱ्याच गोष्टी कामासाठी सॅक्रिफाईस करतो. आपण आपली सोशल लाईफ खूप सॅक्रिफाईस करतो, घरच्यांना वेळ देत नाही. पण आता मी त्या अंडरस्टँडिंगवर आले किंवा विथ एज किंवा थोडी मला अक्कल येऊ लागली आहे की आपण काम ज्या लोकांसाठी आपण काम करतो किंवा ज्या गोष्टीसाठी आपण काम करतो आपण ते करतच नाही आहोत. की आपण माझं तरी बेसिक फंडा असा आहे की काम करा, पैसे कमवा आणि त्या पैशाने आपण कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे किंवा जे काही आहे. जर मी त्या मेहनतीचा काही वापरच केला नाही तर कसं होणार. सो आय थिंक माझ्यासाठी फूड, ट्रॅव्हल इज
एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि आय थिंक टचवूड माझे फ्रेंड्स खूपच छान, म्हणजे माझ्याकडे खूप असे म्हणतात ना सोन्यासारखे मित्र आहेत. तर मी माझ्या फ्रेंड्सना म्हणजे मी वेळ काढून भेटते. आणि आय थिंक माझे पण फ्रेंड्स आहेत तसे बऱ्यापैकी, सगळे नाही. माझे काही काही फ्रेंड्स आहेत की आम्ही वेळ काढून भेटतो एकमेकांना, आणि दॅट इज मोर दॅन इनफ फॉर अस. जर फ्रेंड्सचा विषय निघालाच आहे तर ह्या सोन्यासारख्या फ्रेंड मध्ये तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? आय थिंक नंबर 1 वर ऑब्व्हियसली इट विल बी माय सिस्टर, माझी बहीण. कारण ती म्हणजे ऑलमोस्ट तिला सगळंच माहिती आहे आणि A to Z आय थिंक माझी बहीणच आहे. आणि माझी जी शाळेची मैत्रीण आहे काजल केणी, सो आम्ही दोघी शाळेतही एकत्र होतो, कॉलेजलाही एकत्र होतो. भलेही आम्ही वेगळ्या स्ट्रीम्स नव्हतो पण शाळेपासून आम्ही एकत्र आहोत. सो काजल आहे. आणि माझं कसं आहे माहिती आहे, माझं प्रत्येक सर्कलमध्ये एक कोणतरी माझ्या जवळ असतं. पण काजल, सुष्मिता, रक्षा, जोएल म्हणून माझा एक मित्र आहे, खूप खूप जवळचा मित्र आहे तो माझा. सो आय थिंक ही 3-4 लोक खूप क्लोज आहे मी त्यांच्याकडे. येस, हक्काची म्हणता येईल त्या लोक. अजून आहे म्हणजे माझा जो रुईयाचा जो फ्रेंड सर्कल आहे ना, माझे इनफॅक्ट मेजरली आता सध्या जे माझे फ्रेंड्स आहेत सगळे 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष झाली आहे. मी आणि काजल तर आता 2020 वर्ष झाली आम्ही फ्रेंड्स आहोत, मी आणि काजल. सो हे म्हणतो ना, मी मैत्री टिकवते आणि हक्काची माणसं आहेत माझ्याकडे असं म्हणायला काही हरकत. फूडचा आता विषय निघालाच आहे की तू खूप फूडी आहेस आणि आम्हाला पण माहितीये, पण येस, सगळ्यात आवडणारं फूड तुझं कोणतं आहे? मला जर रोज खायचं असेल ना तर मी म्हणेन वरण भात, तूप, लोणचं, बटाट्याचे काप आणि लिंबाची फोड. हे एक बेसिक आहे जे मला काही नसेल तर हे मी रोज जेवू शकते. एखाद दुसरा वेळ जर वार असेल तर मग मला एक बोंबील फ्राय चालेल. वरण भात, बोंबील फ्राय अल्टिमेट आहे माझ्यासाठी. सो हे तर झालंच. बट अपार्ट फ्रॉम दॅट जर तू म्हणशील तर मला पाणीपुरी प्रचंड आवडते, मला बिर्याणी खूप आवडते. मला ना मध्यंतरी मोमोचं वेड, म्हणजे इतकं वेड लागलं होतं ना. मी एकदा माझा जेव्हा पाय मोडला होता, मी ठाण्याला होते, मी घोडबंदरला राहायचे तेव्हा. आणि इथे अंधेरीमध्ये एक स्पेसिफिक मोमोवाला आहे, मला त्याच्याकडचेच मोमो आवडतात. मी लिटरली स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम वरती की जर कोणी अंधेरीतून ठाण्याला किंवा मुलुंडला येणार असेल तर प्लीज मला सांगा. तर बरेच जणांचे आले की काय झालं, काय हवंय तुला, मी वीफास्ट करू. म्हटलं प्लीज मला मोमो पाठवाल का कोणीतरी. आणि मग नंतर गौरी किरण आणि अदिती द्रविड मला भेटायला म्हणून येणार होते, तेव्हा त्या माझ्यासाठी 4 प्लेट मोमो घेऊन आल्या. मी सकाळ, संध्याकाळ, रात्र मी फक्त मोमो खाल्ले होते त्या दिवशी. पण आता माझा तो जरा मोमो फेज माझा कमी झालाय, कारण आय रिअलाइज की इतके मोमो खाणे बरे नाही. माझा मोमो फेज कमी झालाय, पण आय डोंट थिंक पाणीपुरी कधीच कमी होईल, नेव्हर. बरं, प्रत्येकाची ना आपली आपली अशी डिश असते की वियर्ड कॉम्बिनेशन त्याला म्हणता येईल, की असतं प्रत्येकाचं एक. तसं तुझं काय आहे? वरण भात कुरकुरे, किंवा बिर्याणी बरोबर बटाट्याचे काप, किंवा मला बेसिकली कुठल्याही प्रकारचा भात असेल तर त्याच्याबरोबर मी लेस किंवा कुरकुरे लावून मी जेवू शकते. हा अल्टिमेट. किंवा मला सॉस चपाती, मी लहानपणी सॉस चपाती खायचे. सो हा हे बेसिक आहे फार. काही जण खात सुद्धा असतील, बट मला आवडतं. आम्ही पण ना. म्हणजे काही नसलं, डाळ भात असेल की काहीतरी पाहिजेच त्याच्यासोबत, तोंडी काहीतरी पाहिजे. आईच्या हातची अशी काही स्पेशल डिश? माझी आई सगळं बनवते आणि सगळं कमाल बनवते. फनीस्ट वाटेल, माझी आई चिकन खात नाही, मासे खाते, पण माझ्या आईला चिकनची A to Z डिश येते बनवता. म्हणजे अगदी गरम मसाल्याचं घरगुती चिकन पासून ते चिकन चिली, तंदुरी सगळं येतं आईला बनवता. पण तिची स्पेशालिटीज गोवन स्टाईल, कारण आम्ही गोव्याचे आहोत. सो गोवन स्टाईल आपली आमटी, करी जी असते, गोवन फिश करी, फिश फ्राय, हे अल्टिमेट आहे माझ्या आईचं. आणि माझ्या आईच्या हातची ना चटणी खूप कमाल असते. आपली रेग्युलर हिरवी चटणी असते ना, पण ती कशी बनवते मला नाही माहित. आणि
इट्स व्हेरी डिफरंट, पण ती खूप कमाल चटणी बनवते. आईकडून असं काही शिकलेस का पदार्थ बनवायला? किचनचा आणि संबंधच नाही असं? नाही, ऑफकोर्स मी बनवते. मी इनफॅक्ट नाशिकला होते तेव्हा मग मी एकटी राहायचे, सो मी आईला फोन करून करून रेसिपी घ्यायची. सो आई मला व्हॉइस नोट पाठवते. एकतर काय होतं माहिती, मी आता तर घरी राहते, सो ना बनवण्याची वेळ फार येत नाही. मी खूप रेअरली, मला आवडेल पण आईचं माझ्या, सो अगेन दिस इज व्हेरी, कसं म्हणू तुला, थोडं सरप्राइझिंग असेल, पण माझ्या आईचं आणि माझ्या नानीचं सुद्धा, आईची आई जी आहे ती आमच्याबरोबर, आम्ही एकत्रच राहतो, सो त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही काम करायला जाता ना बाहेर, मग घरी येऊन जेवण बनवण्यात वेळ नका घालू. सो ते मला म्हणजे मी मागे लागून लागून शिकले की बाई मला शिकायचंय जेवण बनवायला. आईचं असं होतं की का, मी आहे ना, मी देईन बनवून. मी अंधेरीला पण राहायचे, आई रोज वरळीवरून अंधेरीला डबा पाठवायची मला त्या डबेवाल्यांकडून. सो मी बनवते सगळं. कुठलीही रेसिपी असली की ती, आणि बिकॉज मी रोज बनवत नाही ना, माझ्या लक्षात नाही राहत बऱ्याच गोष्टी, की असं काही लाईक आईची आता जी फिश करी आहे ती मी केली आहे ती क्रॅक, कारण मी बनवलं एकदा, माझे फ्रेंड्स आणि 10 जण आले होते, सो तेव्हा मी ती सेम फिश करी बनवली होती. पण ती मला आधी जाऊन आईची व्हॉइस नोट ऐका, आईने दिलेली रेसिपी बघा आणि मग ती मी बनवते. मला नानीने पण माझ्या बरंच कुकिंग शिकव, 3-4 जणांनी मला कुकिंग शिकवलंय. माझी आई, माझी नानी आणि गौरी किरण ऍक्ट्रेस जी सुंदरामध्ये माझ्या बहिणीचं काम करायची. सो गौरीने मला खूप शिकवलंय कुकिंग बद्दल, कारण ती A1 लेवलची सुगरण आहे. तर गौरीकडून शिकले. आणि माझा एक मित्र आहे सौरभ म्हणून, त्याने मला जेवण बनवायला शिकवलंय. सो मित्र हेही शिकवू शकतो. हो, त्याचं हॉटेल मॅनेजमेंट वाला बॅकग्राऊंड आहे, मित्राने पण शिकवलंय कुकिंग मला. हाय, नमस्कार, माझं नाव अक्षय अरविंद नाईक आणि आज मी मराठी फ्लॅश बरोबर एक खूप कमाल असा सेगमेंट शूट केला, जो होता सॅलॉन सेगमेंट. प्रांजलीने माझा इंटरव्ह्यू घेतला. खूप इंटरव्ह्यू नाही म्हणणार मी, ॲक्च्युली खूप गप्पा मारल्या आम्ही इथे. आणि मेकओव्हर बाय मयुरी या सॅलॉनला आम्ही आलो आणि खूप रिलॅक्स केलं, मस्त फूट मसाज घेतला, पेडिक्युअर केलं, छान माझे नेल्स करून घेतलेत मी. आणि आय थिंक ह्या छोट्या छोट्या गोष्टी ॲज अन आर्टिस्ट म्हणून खूप इम्पॉर्टंट असतात, की आपण थोडा वेळ काढून स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. अँड आय हॅड अ लॉट ऑफ फन, खूप गप्पा मारल्या. मला इथलं ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर पण खूप छान वाटला आणि मस्त ॲम्बियन्स आहे. तुम्ही खरंच येऊन रिलॅक्स करू शकता. अँड प्लीज कम अँड अवेल ऑल द सर्व्हिस.